बातमी आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क तर्फे आयोजित पिंपरी चिंचवड शहरातील प्राध्यापक आणि सुभेदार या मराठी चित्रपटातील कलाकारांसोबतच्या एका आगळ्या वेगळ्या मैत्री दिनाची। रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी आपला आवाज न्यूज नेटवर्क आणि आपला आवाज आपली सखी तर्फे पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित विद्यालय तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्य, उपप्राचार्य तसेच शिक्षकांसाठी मैत्री दिनानिमित्ताने आगामी प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपट सुभेदार यांच्या कलाकारांसोबत वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील प्राचार्यांना चित्रपटातील कलाकारांसोबत दिलखुलास गप्पा मारण्याची संधी मिळाली। त्याचबरोबर कलाकारांनी आगामी प्रदर्शित होणाऱ्या सुभेदार या मराठी चित्रपटाबद्दल त्याचबरोबर विविध विषयांवर प्राचार्यांसोबत संवाद साधला। सुभेदार चित्रपटाच्या माध्यमातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे अशी भावना कलाकारांनी यावेळी व्यक्त केली। या कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील प्रतिभा ज्युनियर कॉलेजमध्ये करण्यात आले होते। पिंपरी चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कैलास ज्ञानेश्वर पवळे व प्राचार्य नाना शिवलेसर यांनी कलाकारांचे आभार मानले व कार्यक्रमाचे कौतुक केले। तसेच या कार्यक्रमास आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे, कॉस्मेटोलॉजिस्ट डॉक्टर अक्षया जैन, चित्रपटातील अभिनेते चिन्मय मांडलेकर, अभिनेते अजय पुरकर, अभिनेते समीर धर्माधिकारी, अभिनेत्री स्मिता शेवाळे, अभिनेत्री नुपूर दैठणकर यांनी उपस्थिती लावली। पाहुयात। आपण उपस्थित सर्वांना या मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। खरं आजचा विशेष दिवस आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आजचा हा जागतिक फ्रेंडशिप डे एक या ठिकाणी आपण सेलिब्रेशन करतोय। खरं तर व्यासपीठावर उपस्थित असणारे सुभेदार या आगामी चित्रपटाचे सर्वच कलाकार, आपण सर्वच या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी या शहरातील वेगवेगळ्या शाळेतील उपस्थित सर्वच प्राध्यापक, उपप्राध्यापक, त्याचबरोबर इतिहास विषयातील सर्व शिक्षक आणि आपला आवाज आपल्या सखीचे सर्व विभाग प्रतिनिधी। सर, आपला आवाज हे न्यूज नेटवर्क आहे जे मागील 4 वर्षापासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक सकारात्मक बातमीदारी म्हणून समोर आलेला आहे। तुम्हा सर्व शिक्षक वर्गाला या ठिकाणी खरं तर बोलण्याचा आजचा हा योग की सुभेदार चित्रपट जो आगामी येतोय याच्याबद्दल तर सर्व उपस्थित टीम तुमच्याशी संवाद साधणारच आहे। परंतु मागच्या 4 वर्षामध्ये आपला आवाज न्यूज नेटवर्कने एक सकारात्मक बातमीदारीच्या माध्यमातून या शहरामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या एक सकारात्मक बातमीला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। भविष्यातही तुमच्या सर्व शिक्षकांच्या, तुमच्या असणाऱ्या स्कूलच्या ज्या काही न्यूज असतील त्यासाठी आम्ही सर्व आपला आवाजची टीम आपल्या सोबत आहोत। आपला आवाज आपली सखी हे आपलं महिलांचं फोरम आहे जे मागील 4 वर्षापासून या शहरामध्ये काम करते। ज्या फोरमला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 60,000 महिला सभासद सहभागी झालेल्या आहेत आणि भविष्यातही अधिक मोठा या ठिकाणी हा फोरम आणि आपला आवाज न्यूज नेटवर्कचं काम तुमच्या माध्यमातून उभं राहण्यासाठी खरं तर आजचा हा योग घडून आलेला आहे। या ठिकाणी जे सुभेदारचे सर्वच कलाकार उपस्थित झालेत
त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी आपला आवाज न्यूज नेटवर्क, आपला आवाज आपले सखी यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. तुम्हा सर्वांना आजच्या या मैत्रीपूर्ण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. वर्षभरात आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून म्हणजे लहान मुलं असेल, सखी असतील, महिला असतील, महिला म्हणलं की बघा सगळीकडेच त्यांना मोठं मानाचं स्थान आहे. जास्त संख्या मला आता इथे जेंट्सची दिसते, म्हणजे जास्त करून प्राचार्यांच्या म्हणजे त्या खुर्चीवर जेंट्स लोक जास्त आहेत. पण पुढच्या ज्या महिला वर्ग आहेत मी त्यांना पण आवाहन करेल की आपण त्या खुर्चीपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे इथे समानता वगैरे हा विषय नाही, पण हा विषय मला आवडेल की महिलांनी जास्तीत जास्त एका पोस्टवरती आलं पाहिजे. कारण मुलांना घडवणारा जो आहे तो शिक्षक आहे. घरी तर आपले आई वडील संस्कार देतच असतात, पण त्याचबरोबर सगळ्यात मोठे संस्कार जे देतात ते शिक्षक देतात आणि नक्कीच तेच शिक्षक पुढे प्राचार्य म्हणून समोर येतात. तर असे संस्कार घडवणारे शिक्षक आणि असाच संस्कार असणारा सुभेदार मूव्ही म्हणजे त्यामध्ये जे काही आपली हिस्ट्री आहे, इतिहास आहे, तो लोकांसमोर आपल्या मुलांसमोर आला पाहिजे. आणि आम्हाला असं वाटलं की आजचा दिवस खूप चांगला आहे. ही एक म्हणतो ना आपण दोघांना एकत्र आणण्याची ही मीटिंग आहे असं म्हणता येईल, किंवा हे गेट टुगेदर आहे. तर हे सेलिब्रेशन आहे. तर मी बाकी सगळ्या टीमला पण सांगेल की आपलं हे सेलिब्रेशन आपण खूप छान सेलिब्रेट करणारच आहोत. नेहमी आपण म्हणजे आपला आवाज आपली सखी मराठी पिक्चरला आपण सपोर्ट करतो. तर आपला हा 21वा मूव्ही आहे पिंपरी चिंचवडमधला. आणि आपली पिंपरी चिंचवडची एक वेगळी ओळख झालेली आहे की आत्तापर्यंत कुठला मूव्ही आला तर त्याचा प्रीमियर शो पुण्यात होतात किंवा मुंबईला होतात, पिंपरी चिंचवडला कधीच होत नव्हता. आणि त्याची सुरुवात आपण पिंपरी चिंचवडमध्ये आपला आवाज आपल्या सखीच्या माध्यमातून केली. खूप चांगली संधी या निमित्तानं आपला आवाज आणि आपल्या सखी या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळाला आहे. विद्यालयांचे प्राध्यापक आणि सखी सभासद इथे उपस्थित आहेत. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पवळे सर इथे उपस्थित, प्राचार्य पवळे सर, राजेश सस्ते म्हणजे एका बँकेचे चेअरमन इथे उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांवर एकूण महाराष्ट्रावर आणि खरं तर आपण सगळेजण ज्या पद्धतीने सावित्री ही व्यक्तिरेखा आपण साकारता, यामध्ये अनेक व्यक्तिरेखा अपरिचित आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देणाऱ्या मावळ्यांना आपण पुढे आणतायच, पण त्या मावळ्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा आहेत ज्या आजही आपल्याला सर्वांना माहिती नाहीत, त्या आपण पुढे आणताय. यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आणि शेवटी एकच म्हणेन, आम्ही तयार आहोत घेण्यास द्याल ते द्याल ते असे द्या जे संपणार नाही. संगीता तरडे आणि आतोजी परदेशी यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या संपूर्ण पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो. निश्चितपणानं घराघरात मनामनात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ओठी तोंडी छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा इतिहासाचे अनेक सुवर्ण पान आहेत, ती सतत आम्ही ऐकत राहतो. आणि आत्ता मुलं मोबाईलमधून बाजूला होऊन मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे आली. हा संस्कार, रक्षते, संस्कृती आणि ते काम आपण करतात. आपणास खूप खूप धन्यवाद. घरातून आलेले आमचे सर्व मित्रपरिवार, प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि इतिहासाचे शिक्षक या सर्वांच्या वतीनं सुभेदार टीममधील आपल्या सर्व कलाकारांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जे आज 5वं अष्टकामधलं फिल्म घेऊन येत आहे, आम्ही सर्वांनी इतिहासावर प्रेम करणारे आहोत, महाराजांवर प्रेम करणारे आहोतच, परंतु चिन्मय सरांना महाराजांना दुसऱ्यांच्या म्हणजे चिन्मय सर सोडून दुसरे महाराज आवडतच नाहीत आम्हाला. म्हणजे स्पष्ट सांगायला हरकत नाही, कारण ती कमतरता लगेच जाणवते. जे मुलांसमोर जरी कोणी उभं राहिलं तरी चिन्मय सर जे महाराज साकारतात, जी देहबोली, जे चालणं आहे, जे डायलॉग्स आहेत, ते बाजीप्रभूंच्या भूमिकेमध्ये अजय सरांना पाहिलेला आहे. तो जो प्रचंड कामाचा, लढण्याचा आणि डायलॉगचा जो ध्यास आहे आणि जी आपण म्हणतो शब्दांची फेक आहे ती आहेच. आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही सर्वजण 5वी ते 90% 12वी पर्यंत आहेत का याच्यामध्ये संस्था चालक सुद्धा आहेत. तर आम्ही आपल्या सर्वांना खूप असं यश चिंतितो आणि आत्ताचे जे काही प्रश्न उत्तर चालले त्याच्यामध्ये आपण दडपण म्हणतो, परंतु पहिलीच आपल्याला सवय असते की सेंचुरी पासून झालेली आहे, त्याच्यामुळे सेंचुरी प्लस आपण सर्व करताय. आता सेंचुरी 150, 200 आणि आपल्याला माहिती आहे आपल्या इंडियन बॅट्समनचेच रेकॉर्ड आहे की 300 प्लस करायची आपल्याला सवय आहे. त्यामुळे 100%पेक्षा जास्त शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी तुम्हाला जे अजून आम्हाला एक्स्ट्रा काही सांगता येईल आणि आम्हाला आपण जसं म्हणतो दारापर्यंत न्यायचं पण दार ओपन नाही करायचं.
ते डोर आपण 16 तारखेला कसं ओपन होईल इथपर्यंत आपण नेऊन ठेवावं. 18 तारखेला ओपन कसं आम्ही तिथपर्यंत जाऊ याची अजून थोडीशी उत्सुकता आपण आम्हाला द्यावी ही विनंती.